आज आपण बनवणार आहोत मसाले भात म्हणा किंवा पुलाव। आपण आज याचीच रेसिपी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी एक गाजर चिरून घेतलेले आहेत, शेंगा आहेत, हिरवे वाटाणे थोडे सोलून घेतलेले आहेत आणि एक शिमला मिरची आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। 2 लांबते चिरून कांदे घेतलेले आहेत, एक बटाटू घेतलेला आहे, एक वांग घेतलं होतं। घरात जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या घेतल्या होत्या। रात्री मटकी आणि हरभरे भिजू घातले होते ते पण घेतले होते। यामध्ये शेंगदाणे आणि सोयाबीन पण घेतले होते। कुकरमध्ये 2 पळ्या तेल ओतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि पत्र पण टाकलेलं आहे। त्यानंतर जिरे त्यामध्ये टाकायचे आहेत। जिरे छान तडतडले की त्यामध्ये कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोला पण भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो भाजल्यानंतर आपण जेवढं सगळं सामान घेतलं होतं त्यामध्ये सर्व भाज्या ॲड करायच्या आहेत। भाज्या टाकल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे, बिर्याणी मसाला असेल तर तो टाकायचा आहे आणि मटन मसाला टाकू शकता त्यामुळे पण खरंच छान टेस्ट येते। ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी तांदूळ पण टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये मी गरमच पाणी ओतलं होतं। माझ्या कुकरची तर काय शिट्टी होणारच नाही, कारण रिचाने आमच्या शिट्टीच कुठे फेकून दिली। उडकून दमले तरी पण शिट्टी काय गावली नाही आणि मी असंच 10-15 मिनिटं शिजवून घेतला आणि ते तयार आहे आपला गरमागरम मसाले भात। आणि त्यासोबत खायला मी मुगाच्या डाळीचा शिरा केलता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।